सो हाय गाईज, वेलकम बॅक टू सेकंड व्हिडिओ. तर आपण आता गेलो होतो या नर्सरीमध्ये, म्हणजे या पार्टमध्ये. हे झाड बघा आधी केवढं अवाढव्य आहे, आणि आता आपण जाणार आहे इथे. तर जाण्याच्या आधी बघा साईडला कोरफड वगैरे खूप आहे, आणि हे सगळं सेलिंगसाठी आहे. हे चिकूचं झाड आहे, हे सगळं सेलिंगसाठी आहे. ज्यांना कोणाला गार्डनिंगचं आवड आहे ते इथे येऊ शकतं. रक्तपर्णी नावाचं हे रोपटं आहे. याचे पानं आहेत की फुलंच असतं हे काही कळत नाही. पानं आहेत, छान आहे, शोसाठी छान दिसेल. तर बघा आता आपण नर्सरीमध्ये आलेलो आहोत. तिथे ते आजी काकू काम करतायत. तर हे डफन बेकीय नावाचं प्लांट आहे. हे इंडोर प्लांट आहे. अग्लेनिमा वगैरे वगैरे नावं आहेत. हे मोस्टली इंडोर प्लांट आहेत. हे बघा, हे असे छोटे छोटे रोपटे देखील इथे तुम्ही परचेस करू शकता, आणि क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इथे औंधमध्ये यावं लागेल. तर इथे मोस्टली सगळे इंडोर प्लांट आहेत. मला जे दिसतंय त्यानुसार यांनी मस्त अशी नर्सरी केलेली आहे, आणि पाण्यासाठी यांनी इथे विहीर किंवा तलाव छोटा केलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि तिथून मग हे पाणी उपसून इथे देतात. सुंदर सुंदर असे झाडं आहेत. मला याचं नाव कमेंट करा, ज्याला कोणाला माहीत असेल. माझ्या मते हे स्पायडर समथिंग नाव आहे. तुम्ही कमेंट करा आणि मला याचं नाव सांगा. यातील बहुतांश नाही, स्पायडर मी सॉरी चुकलो, याला बोललो, पण माझ्या मते स्पायडर हे आहे. आणि यातील बहुतांश जे झाडं आहेत ह्या लाईनमधले, मी तुम्हाला आत्ता दाखवले त्या लाईनमधले, ते मोस्टली 22 ते 24 तास ऑक्सिजन देणारे आहेत. बाकीचे झाडं 16 तास, काही 14 तास, काही 8 तास, काही 12 तास, 8 तर नाही सॉरी, पण 12 तास ऑक्सिजन, किंवा मग संध्याकाळी रात्री ते ऑक्सिजन न देता कार्बन डायऑक्साईड सोडतात. बट हे जे झाडं आहेत, ही लाईन, याच्यात मोस्टली झाडं ऑक्सिजन देणारे आहे, जे तुम्ही ऑफिसेसमध्ये, घरामध्ये, इंडोर म्हणजे ठेवू शकता. तिकडेही सेमच झाडं आहेत, त्यामुळे आपण तिकडे जाणार नाही आहोत. त्या मावशी काकू झाडांना पाणी देत आहे. तर आता आपण बाहेर जाऊया. हे बघा, बाहेरचा एक तुम्हाला लुक दाखवतो. भरपूर असे झाडं आहेत तिथे, वेगवेगळ्या प्रजातीचे. तुम्हाला जर विकत घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच इथे औंध येथे तुम्ही या, बघा. घ्यायचे नसेल तर बघायला सुद्धा तुम्ही येऊ शकता. आता हे सगळे तर झाले झाडं. आता हे ट्रेकेंडेशिया नावाचं झाड आहे. बघा, हे तुम्ही गार्डन, ऑफिसेसमध्ये बघितलंच असेल, कंपन्यांमध्ये. तर चला गाईज, बाय. मी पुढच्या अपडेट देतो पुढच्या नर्सरीमध्ये जाऊन, जिथे फ्रूट्सचे झाडं असतील. बाय.